विचारायचंय. वसंत तात्या, ऐकलं तुम्ही? ते म्हणतायत की तुम्हीच आणलं होतं, तुम्हीच राजकारण करताय. मुख्यमंत्री पण सातत्यानं सांगताय की सत्तेत असताना तुमची भूमिका एक असते, राज्यात पुन्हा विरोधात गेल्यावर एक वेगळी भूमिका असते. या सगळ्या मुद्द्याचं तुम्ही पद्धतशीर राजकारण केलंय असा आरोप होतोय. मला काय वाटतं माहिती का, आता तीन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला या लोकांना सत्तेमध्ये येऊन. हां, पण अजून यांना काय आहे, हे अचानक सगळं मिळालंय ना घबाड. हां. ते अचानक घबाड मिळालेलं असल्यामुळे या लोकांना काय होतं, की हे अजून त्यांना जाणवत नाही आम्ही सत्तेमध्ये आहे. हं, हं. अजून त्यांना वाटतच नाही, की आम्ही सत्तेमध्ये आलोय म्हणून. बरं. त्यांना अजूनही कुठल्याही विषयाला राज्यामध्ये एखादा कुठलाही विषय झाला आणि त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांना उद्धव ठाकरेंना, आदित्य साहेबांना यांनाच जबाबदार धरल्याशिवाय दुसरं काय यांना कदाचित मला वाटतं जेवण सुद्धा जात नसेल डॉक्टर साहेब. हं. अशी परिस्थिती आहे सध्या शिवसेनेची, एस-एन-सीची. काय असं आहे? काही मला झालं असं की त्याला वाटतं की जबाबदार आता जे उद्धव. म्हणतायत, हां, जे उभाटाचे आहेत ना, हां. तर ते हां. जे म्हणतायत मोरे साहेब, त्यांनी थोडा हं. अभ्यास करायला पाहिजे. हं. त्यांनी जरा तर वाचन माझा करायला अभ्यास खूप पाहिजे. आहे. तुमचा अभ्यास आपण कमी आहे फक्त डॉक्टर साहेब जरा. टीव्हीवर येऊन उगाच काही बडबडायचं. अहो, आम्हाला काय फरक पडतोय? महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे शिवसेनेला. अरे आमचे काय स्वीकारलंय आमदार बघा, राव, आम्हाला सांगताय. पडलेली मतं बघा. अभ्यंकर साहेब ते आम्हाला म्हणतायत काहीच फरक पडत नाहीये. आम्हाला मराठी फरक माणसाने पडत नाही तर मग स्वीकारलेलं काय? आहे. त्याच्यामुळे अरे. तुम्ही अभ्यास करून बोलत जा. असं बोलू नका डॉक्टर अहो, आमचा अवकाश. डॉक्टर अभ्यास डॉक्टर चांगला प्रश्न आहे, हाच डॉक्टर आहे ना. साहेब. इथं काय प्रश्न हाच आहे ना. काय मनसेचा शून्य आमदार आहे, त्या दृष्टीने बघितलं तर 20 आमदार त्यांचे, 202 तुमच्याकडे आमदार आहेत. मग तुम्ही घ्यायचा होता निर्णय. अविनाश काय अभ्यंकर निर्णय सर हे घेतला म्हणतात कुणाच आम्ही ठरवलंय, आमच्यावर कुणाच दबाव नाही, मनसे नाही, मराठी माणूस नाही, ठाकरे नाही, कोण नाही, आम्ही घेतलेला निर्णय. कोणी अहो, कोणी यांनी कालची ठरवलं. बॉडी लँग्वेज सांगत होती यांच्या यांची. नाही, शिक्षण नाही. यांच्या मंत्र्याला उपरात आलेला जो 60 दिवसापूर्वी झटका होता हा. तो समजायला 60 दिवस लागले का? हम्म. सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा याचा निषेध केला पहिला, हम्म. त्याच्यानंतर सर्व पक्षीय आवाहन केलं आणि त्यांनी राजसाहेबांनी जेव्हा सांगितलं की हा मराठीचा अजेंडा आहे, पण कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल. आणि एक लक्षात घ्या, याच्या माध्यमातून मराठी माणसाला जे गृहीत धरण्यात आलं होतं आणि ही जी मराठी माणसांनी ताकद दाखवली, महाराष्ट्राने ताकद दाखवली, तुमच्यासारख्या न्यूज चॅनलच्या चांगल्या अँकर्सनी ताकद दाखवली, काही सन्माननीय कलाकारांनी दाखवली, त्याच्यामुळे हा जो कानामागून जो त्यांना जी आर लादायचा होता हिंदी भाषेचा, कारण आता कोणीतरी बोललं, मला वाटतं सन्माननीय केशवजी बोलले की कोणीतरी स्वप्नात असेल, हे हिंदी लादण्याचं जे स्वप्न होतं ना, तर या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, राजसाहेबांसारख्या नेत्यांनी, इतर सर्व मान्यवर पक्षांनी हे सर्व आणि तुमच्यासारख्या अँकर्सनी हे संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. याचं श्रेय 100% हे आपल्या सर्वांचं आहे, कुठल्या एका पक्षाचं नाही. हा. नंबर 1. हम्म. नंबर 2, हम्म. ह्याच्यामध्ये कोणी चर्चाही करू नका. याच्यावर खूप उहापोह झाला गेल्या 5-6 वेळेला. मी फक्त आज आलेलं एका पेपर मधलं कटिंग वाचून दाखवतो. हा. गणेश देवी म्हणून एक सदस्य, टास्क फोर्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP 2020, त्याची हेडलाईन त्यांनी स्वतःनीच अशी लिहिली आहे, तो टास्क फोर्स अनस रिपोर्ट शालेय नव्हे तर फक्त उच्च तंत्र शिक्षणासाठीचा होता. आता सगळा निबंध म्हणत असाल तर वाचून दाखवतो, तो जवळपास 1.5-2 मिनिटाचा आहे. त्यामुळे तर त्याच्यावर चर्चा करू नका. मला फक्त दुर्दैव शिवसेना शिंदे गटाचं एवढंच वाटतं, ते स्वतःला जो ओरिजिनल म्हणतात राजू वाघमारेंचा संपूर्ण सन्मान करून, तर सन्मान्य जेव्हा आपण शिवसेना प्रमुखांचं नाव घेता तेव्हा हा जी आर आणायची हिंमत कशी झाली, की जो काना मागून येऊन मराठी माणसाच्या त्या पाल्याच्या मराठी भाषेच्या मुळावर घाव डॉक्टर घालणारा मुळावर बोट ठरला ठेवले त्यांनी थेट. एक लक्षात घ्या, दुसरं मला बोलू दे राजू, मला बरं, बोलू ठीक दे, आहे, मग हा. आपण बोला. दुसरं अत्यंत महत्वाचं की आत्ता चर्चा एक म्हण आहे, तुम्हाला माहितीये का, एकदा ती गोष्ट गेली ना की परत मिळत नाही. तुमची जी काय जायची होती, सन्मान्य दादा भुसे जेव्हा आले होते, हा जर जी आर उत्तम असता तर ते सगळ्यांची समजूत काढायला गेले असते का? मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आहेच की त्यांनी अभ्यास पूर्णपणे सांगितलं की हा जी आर मी मागे घेऊ, कारण त्यांना कळलं की शिंदे गटाने माती करून ठेवलेली आहे, हे वेळच्या वेळी नाही सुधारलं तर संपूर्ण 12 कोटीची महाराष्ट्र जनता अंगावरती येईल. त्याचा अर्थ नीट काढा, अंगावरतीचा अर्थ भाषेच्या गोष्टी करता. मला बोलू. परंतु जेव्हा सन्मान्य भुसे साहेब आले होते आणि जी काय पाळणार, आम्ही 2 तास सगळं ऐकत होतो त्यांच्या समितीचं, कमिटीचं, तेव्हा ते एकदा राजसाहेबांना म्हणाले माझं बोलणं तर ऐकून घ्या. तेव्हा राजसाहेबांनी एवढंच सांगितलं, तुमचं बोलणं मी ऐकीन नक्की, पण ऐकणार नाही. मराठी भाषेकरता
तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे गृहीत आणि ग्राह्य धरत असाल की लोक कुठेही जाऊ शकत नाही, हा तर त्याच्याकरता माझा विरोध हा कायम राहणार. उगाच वेगळ्या मार्गाने काही हिंदी सक्तीची नाहीये, काय नाहीये, ते सगळे डॉक्युमेंटेशन रेखावार साहेबांनी दिलेले हे माझ्याकडे इकडे ठीक आहे. सगळ्या रिपोर्ट सकट आहेत. ते आता इथे दाखवत बसत नाही. हा संपूर्ण रेकॉर्ड त्यांनीच दिलेला आहे. असो, परंतु एक गोष्ट अतिशय चांगली झाली की निदान उशिरा का होईना यांना जाग आली. मी शहाणपण म्हणणार नाही. आता जी काही समिती नेमलेली आहे त्यांनाही राजसाहेबांनी इशारा दिलाय स्पष्ट शब्दात की आम्ही अभ्यास करून कळवू. कुठल्याही परिस्थितीत पहिलीपासून 5वी पासून आहे ना, पहिलीपासून हिंदी भाषेची ठीक आहे. म्हणजे सक्ती तुमचा विरोध आणि विरोध पर्याय आहे या सांगू सगळ्या नका. गोष्टींना, पण तुम्ही राहणार आहे नाही, हा, राहणार राहणार जसं सुद्धा आता आहे. सन्मान्य केशव, शेवटची 2 वाक्य, जसं केशवजींनी सन्मान्य सांगितलं की स्विमिंग, बॅडमिंटन ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्या 12 नंबर पॉईंट मध्ये लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये लिहिताना जे 18/6चं पत्र आहे त्याच्यामध्ये हिंदी आणि इतर भाषा लिहिलंय. त्याच्याऐवजी इतर भाषा आणि कला असं लिहिलं असतं तर क्रेडिट स्कोरला फरक पडतो. ती चर्चा आता इथे नाहीये. परंतु कुठल्याही परिस्थितीत आज उद्या परवा 6 महिन्यांनी 8 महिने याला जर विरोध ह्याला जर लादायचा प्रयत्न झाला तर मनसे संपूर्ण ताकदीने ह्याचा विरोध करेल. महाराष्ट्र ठीक आहे. सैनिक विरोध करेल. राजसाहेब ठाकरे कुठल्याही परिस्थितीत हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करणारा जी.आर. सहन करणार नाही. ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे, तुमची पटकन कमेंट. मला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. माझी कमेंट अशी आहे अविनाशजींना, हा त्यांचा पूर्ण सन्मान करून शिंदे गट किंवा शिवसेना हा निर्णय जो आहे हा निर्णय आदरणीय उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा पूर्ण जी.आर. आहे आणि अहवाल आहे. त्याच्यामुळे हा आमचा निर्णय नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ऐकून घ्या. आता मला बोलू द्या. नाही, पण- अविनाशजी मला बोलू द्या. अविनाशजी मला बोलू द्या. करत नाहीये. अहो अविनाशजी तुमचं बोला. ऐकलं बरं पाहिजे. बरं बोला 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 तुमचं बोला. अविनाशजी, मी बोला. विचारतो त्यांना. थांबा. हा दुसरा बोल, मुद्दा बोल, असा राजू बोला. की दादा भुसे जे आपल्याकडे आले आदरणीय राजसाहेबांना भेटायला, ते महायुतीचे शिक्षण मंत्री म्हणून आले. ते शिंदे गटाचे कोण आहेत म्हणून आले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं होतं महायुतीचे शिक्षण मंत्री म्हणून. त्याच्यामुळे हा निर्णय आणि याच्यामध्ये शिंदे गटाने वेगळा घेतलाय आणि त्याच्यामुळे काय झालंय अशातला प्रकार नाही. हा निर्णय उद्धव साहेबांचा होता आणि तोच निर्णय पुढे मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीने आम्ही पुढे आणला. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात घेतलेले कितीतरी निर्णय तुम्ही फिरवले, बाजूला ठेवले. जर मराठी माणसासाठी तुम्ही आता जे तुम्हाला वाटतंय, तुम्हाला ही संधी होती ना, बासना फेकून द्यायचा ना हा अहवाल काय असेल तो, जर त्यांनी स्वीकारला असेल तर महाराष्ट्राच्या समोर येऊन सांगायचं ह्या लोकांनी असं असं केलंय म्हणून. मला असं वाटतं की या निर्णयाच्या बाबतीत जे मागे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं की क्रेडिटचा जो प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या क्रेडिटचा प्रश्न आहे, इतर बाकीच्या गोष्टी आहेत, याच्यावरून हा निर्णय महायुतीने घेतला. आणि महायुतीने जो आता कितीतरी निर्णय आपण घेतो हा. आणि काही वेळेला ते निर्णय नंतर वाटत नाहीत की बरोबर आहेत, आपण त्याचा पुनर्विचार करतो. त्याच्यामुळे चुकलं वाटतं? असं चुकलं? काय नाहीये. ऐका, चुकलं? चुकायचा प्रश्न नाही, त्याचा पुनर्विचार करतायत. त्यांनी आता कमिटी नेमलेली आहे महायुतीने. महायुतीची ती कमिटी काय सांगेल त्याच्यावर निर्णय घेतील. बरं. चुकायचा प्रश्न येत नाहीये. प्रश्न काय येतोय हा. की ज्या पद्धतीने हे जे भांडवल उबाटाकडून करण्यात आलं हा आणि राजसाहेब त्यावेळी त्यांच्या बरोबर होते, हे मराठीचं नाहीच आहे ना. मराठीची सक्ती आम्ही केली. मराठी प्रत्येक शाळेत शिकवायला पाहिजे, हे दुसरं कोणी नाही केलं, हे महायुतीने केलं. की मराठीची सक्ती आहे, प्रत्येक शाळेत मराठी शिकवायला पाहिजे, हे आम्ही केलं. बरं, मराठी अभिनंदन, तुमचं अभिनंदन, विलाजी, कौतुक, मराठी तुमच्या तोंडात माणूस साखर. ऐका, मराठी हा. माणूस आमच्या बरोबर आहे. आम्ही या इलेक्शन मध्ये चांगल्या मताने निवडून आलोय. हा. महाराष्ट्रातला मराठी माणूस आम्ही ओळखतो ना. बरं. आज आमच्या बरोबर आहेत ते. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मराठीचं प्रेम आणि त्यांचे विचार घेऊन आज एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे मराठीची नाळ आम्हाला पण कळते. बर. मराठी कोणाची जागीर नाही. मराठी ठीक आहे. शिवसेना जिथे आहे तिथे मराठीची अस्मिता आणि मराठीचं मान बर. हा राखला जाणार बरं, आहे. ठीक आहे. अभ्यंकर सर, मी येतो तुमच्याकडे. मला चर्चेमध्ये अजून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के पाटील यांना इंट्रोड्यूस सुद्धा करू शकलो नाही मी त्यांना.
माफ करा ताराचंदजी, मी आलो तुमच्याकडे, मुद्दा थोडा वेगळा घेऊन